नमस्कार, बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण गोमेद या रत्नाविषयी माहिती जाणून घेत होतो. ज्योतिषशास्त्रानुसार गोमेद हे रत्न कुणी वापरायचं हे आपण जाणून घेतलं. या भागामध्ये आपण हस्तरेखाशास्त्रानुसार आणि अंकशास्त्रानुसार गोमेद हे रत्न कुणी वापरायचं हे जाणून घेणार आहोत. तर अंकशास्त्रानुसार गोमेद हे रत्न कुणी वापरलं तर चालतं? ज्यांचं अंकशास्त्रानुसार जे बोलतोय आपण फेब्रुवारी टू मार्च, फेब्रुवारी 14 पासून मार्चचे 15 पर्यंत ज्यांचा जन्म झाले ही लोक गोमेद रत्न वापरू शकतात. अच्छा. ज्याला आपण हॅसोनाइट म्हणतो, राहूचा रत्न म्हणतो. बर. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ज्यांचा जन्मांक 4 नंबरला येतो, 4 नंबरवर जे जन्मतात त्यांचे जे नावाची बेरीज ती पण 4 येते, 4 किंवा 6 या नंबरच्या लोकांनी गोमेद रत्न धारण करू शकतात. अच्छा. आणि त्याचबरोबर हा रत्न जे न्यूमरॉलॉजी अनुसार जे करायला लागतो हा राहूचा रत्न. ठीक आहे. राहूचा नंबर म्हटले की 4 नंबर. हा 4 नंबर न्यूमरॉलॉजी अनुसार जेव्हा आपण बघतो तर क्रिएटिव्हिटी निर्माण करणारा असतो. हे राहूचे नंबरवाले जे असतात फास्ट, काही गोष्टी म्हणजे त्यांना स्थिरता नसते. जसं की बाकीचे बोलते जे नावाचे कॅल्क्युलेशन 4 आले किंवा नंबर 4, 13 नंबर, 4, 13 आणि 40 हे 4 नंबरमध्ये जेव्हा जन्माला येतात तर ह्यांच्यात थोडं पेशन्सची कमी असते, असं न्यूमरॉलॉजी अनुसार अंकशास्त्रानुसार बोललं जातं. म्हणून जेव्हाही कुठलाही काम करताना पेशन्सली विचार करून मग करावं. का म्हणजे अचानक राहू फटका देतो. गडबड थोडी पण केली की ते नुकसान होतेच होते. म्हणून ह्या लोकांनी वापरू शकतात गोमेद रत्न. मग ते वापरताना आपण 4 तारखेला किंवा ह्याचा काही असा पर्टिक्युलर वार वगैरे असं काही असतो का? हा, शक्यतो तुम्ही जेव्हा वापरताय एकतर तुम्ही तुमचे नक्षत्र बघून वापरू शकताय की त्या नक्षत्रावर वापरायचं आहे, किंवा दिवस म्हटले की सॅटरडे. अच्छा. हां, सॅटरडेला चालतं. आणि दुसरं म्हणजे ह्याला सुटेबल डे म्हणजे मंडे. सॅटरडे किंवा मंडे सकाळच्या वेळेस सूर्योदयानंतर जे सेम आपली जे प्रोसेस असते 1-1.5 तासानंतर, काही वेळेस सकाळच्या वेळे किंवा दुपारच्या वेळेस राहूची दशा चालू असते 1-1.5 तासाची. कुणी पर्टिक्युलरली म्हणजे त्याच टायमिंगला धारण करतात. तसे करू नये. बर. त्या आता जे बोलतोय आपण की राहूचा जे दशाचा वेळ आहे तो वेळ वाईट मानला गेलाय शास्त्रांमध्ये. आणि आपण राहूची तीव्रता कमी करण्यासाठी हा रत्न वापरतोय, पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी वापरतोय, तर त्यावेळेस धारण करू नये. सोमवारचा दिवस बघितला की सोमवारी सकाळी 7:30 ते 9च्या दरम्यान राहू काळ असतो. हा वेळ तुम्ही अवॉइड करायचा. एकतर आधी करा किंवा ते संपल्यावर. अच्छा. ठीक आहे. त्या बरोबर त्या टायमिंग मध्ये नाही करायचे, ते टाइम थोडासा लक्षात ठेवा. अच्छा. नाही, पण आपण जर अंकशास्त्रानुसार बोललो तर 4 ह्या अंकावर म्हणजे 4 तारखेला किंवा 4थ्या महिन्यात किंवा असं काही रिलेट आहे का ते आपण धारण करायला, का असं काही नाही? न्यूमरॉलॉजी मध्ये जेव्हा तुम्ही नंबरच्या वेळेस तुमचा 4 नंबर आहे म्हणून गोमेद वापरताय, हा, तर तुम्ही असं नाही की ते 4 तारखेलाच वापरावं. त्याला हे सॅटरडे दिवस त्याच्यातही आहेत. ठीक आहे. दिवसाला धरूनच धारण करावं. अच्छा. आणि आता हस्तरेखाशास्त्रानुसार कोण वापरू शकतो गोमेद? जीवन रेषा आणि मस्तक रेषाचे जे मधी येतो तो राहूचा भाग आहे. गुरु ते मंगळ, हे गुरु आणि हे मंगळ ह्याच्यामध्ये जे भाग आहे तो राहूचा भाग आहे. इथं राहू प्रभाव करतो आपला. बरोबर. लेडीजच्या डाव्या हातावर आणि पुरुषांच्या उजव्या हातावर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये समजा की त्या मधल्या भागात काही चौकोन चिन्ह तयार झाला असेल, त्यांनी धन प्राप्तीसाठी गोमेद रत्न धारण करू शकतात. जेव्हा त्या भागामध्ये वेडेवाकडे लाईन्स तयार झालेले असतात, आडे तिडे रेषा, त्या रेषा
ते वाईट परिणाम दर्शवतात राहूचा. तर ते वाईट परिणामाला थांबवून त्याच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी ही गोमेद रत्न धारण केला जातो. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला तिथं त्रिकोण चिन्ह दिसतो त्या भागात, तर हे राजकारणाला हे स्ट्रॉंग करण्यासाठी आहे. त्याच्यासाठी ही तुम्ही गोमेद रत्न धारण करू शकता. जेव्हा आम्ही हस्तरेखाचा अभ्यास करतो तेव्हा बघतो की समोरचा व्यक्ती राजकारणामध्ये इंटरेस्टेड आहे आणि त्याचा राहू कसा आहे हा खास कर हातावर बघितला जातं. तिथले चिन्ह बघून मग सांगितलं जातं की बाकीचे ग्रहांचा आणि त्याचा मॅच करून की हा व्यक्तीला ती मिळणार आहे की नाही पद, त्याच्यासाठी. त्याचबरोबर फुल्ली किंवा नक्षत्र चिन्ह जेव्हा त्या भागात निर्माण होतो तर त्या माणसाला आजारपणाची शक्यता असते राहूमुळे, किंवा भूत बोलतोय ना आपण, बाधा, करणी बाधा, ह्याच्या त्रासात तो जाणारा असतो. त्याच्या बचावासाठी हे रत्न धारण करू शकतात. अच्छा. मग आता हे धारण करण्याला त्याचं वेगळं म्हणजे कुठल्या बोटामध्ये ते धारण केलं तर चालतं? राहूचं जे गोमेद रत्न आहे ह्याचा कुठं पर्टिक्युलर बोट नाहीये, तरी हा शनी आणि आपलं शुक्राचा ते छान मित्र आहे बुद्धाचा, म्हणून ह्याला करंगळीमध्ये किंवा मध्यमा जे बोलतो आपण मधल्या बोटामध्ये किंवा हिच्यात करंगळीच्या बाजूच्या बोटात ऑप्शन म्हणून धारण करतात. ऑप्शन म्हणून करंगळी आणि मधला बोट हा ठीक आहे गोमेदसाठी, ह्याच्यात तो छान सुंदर इफेक्ट करतो. किंवा कोणी पेंडंट ही करून धारण करू शकतात. अच्छा. आणि मग ते कोणत्या धातू सोबत ते शुभ होतो? पंचधातू किंवा चांदी. हा, जेव्हा तुम्हाला थोडे दिवस वापरायचे पंचधातू किंवा चांदी हे उत्तम आहे. तुम्ही लॉंग टर्म साठी वापरणार असेल तर सोन्यामध्ये धारण करू शकता. ह्याच्यात काहीही तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. सोन्यामध्ये रत्न काम करत असतो. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. आता गोमेद रत्न धारण केल्यानंतर कोणतेही निर्णय आपण म्हणजे ते कठोर असतात, जे आपल्या फायद्याचे असतात, ते आपण घेऊ शकतो. तर कोणत्या कोणत्या क्षेत्रात, जसं तुम्ही आता मला सांगितलं की राजकारणामध्ये याची खूप गरज असते, तसं राजकारण सोडून आणखीन कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो? जसं बोलले मी, सायंटिस्ट लोक आहेत, टेक्निकली ज्यांना काही नवीन करायचं आहे, जे नवीन मशिनरी रोबोटिक्स लाईन फील्ड मध्ये रोबोटिक इंजिनियर्स आहेत, ह्या लोकांना का म्हणजे राहू काहीतरी नवीन शोधात असतो की काय करू. हा, त्याची एनर्जी तुम्ही कुठल्या स्वरूपात बाहेर काढताय, त्याच्यासाठी हा रत्न खूप सुंदर काम करतो. किंवा हा ग्रह खूप सुंदर काम करतो. ह्या ग्रहाच्या पॉवरसाठी न्यायाधीश, जसं मी बोलले, जितके पण न्यायाधीश किंवा कोर्ट मॅटर्स आहेत किंवा न्यायालयामध्ये ते बोलताना कोर्टाच्या कामात पीडित आहेत, ज्यांना त्याचा त्रास आहे, सतत काही ना काही त्यांच्यावर केसेस चालू आहेत, ह्या लोकांसाठीही राहू खूप छान काम करतो की त्यांना हा रत्न वापरूनही ते तिच्यातनं बाहेर पडू शकतात. त्याचबरोबर टेक्निकली जितके पण टेक्निकली फील्ड आहेत आज, जे सतत नवीन इलेक्ट्रॉनिक्स आहेत, हे आहेत, ह्याच्यावर नंबर्सवर राहू खूप काम करतं त्याच्यासाठी. किंवा गॅम्बलिंग जे बोलतो आपण, कसिनो आहेत, हे व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठीही राहू छान आहे, त्याचे पॉझिटिव्हिटीसाठी. किंवा काही पेट्रोल पंप्स जे चालवतात त्यांच्यासाठी खूप छान आहे. केमिकल्स मध्ये जे काम करणारे आहेत, ज्यांचे फॅक्टरीज आहेत किंवा ते जॉब करतात, ह्यांच्यासाठीही गोमेद छान आहे. आणि सतत आजारी पडणारे व्यक्ती, ज्यांना निराशय घेरलेलं आहे, जे आयुष्याला कंटाळलेले आहेत, ह्या लोकांनी जर गोमेद वापरला राहूचा तर त्यांनाही त्याच्यातनं बाहेर पडण्यात मदत मिळते. अच्छा, मी येणारच होते त्या प्रश्नाकडं, कारण त्या तुम्ही म्हणालात की गोमूत्राच्या रंगाचा खडा आहे हा, तर गोमूत्र बऱ्यापैकी आपल्या औषध उपचारामध्ये आपण वापरतो, तर तसा औषधी गुणधर्म काय आहेत या गोमेदमध्ये? आयुर्वेदामध्ये आपण जेव्हा आपली पहिली ग्रंथ ऋग्वेदचं जेव्हा आपण वाचन करतो, त्याच्यात ऋषी मुनीनं लिहिलेलं आहे की गोमेदचा भस्म करून ज्या कुणाला मानसिक ताण, शारीरिक दुर्बलता किंवा भीती कायम असते
त्या लोकांनी 3 महिने याचा भस्म खाल्ले तर यांना त्याच्यातनं मुक्ती मिळते. अच्छा. ज्यांना नेत्र डोळ्यांचे आजार आहे त्यांनीही त्याचा उपयोग करू शकतात. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पुरुषांना मुलं म्हणजे ज्यांचे शुक्राणू ते तयार होत नाही ह्या लोकांनीही याचा भस्म तयार केले आणि ते खाल्लं तर ते त्याच्यातनं ते त्यांना मुक्ती मिळते, म्हणजे ते व्यवस्थित होऊ शकतं. अच्छा. आयुर्वेदमध्ये राहूचं खूप छान असं हे केलेलं आहे की कुठलेही जे आजार आहेत, भीती आहे, मानसिक त्रास, सतत चक्कर येणे आणि कायम एक वेगळं प्रकारचं वाटणे की काही लोकांना असली भीती पण असते, असले आजार असते की खुडे होतात लवकर, त्यांना सतत वाटतं की मला कुणी तर मारणार आहे, माझ्या बरोबर कुणीतरी आहे, हे एक भ्रम बोलतोय ना आपण, ते भासत असतो त्यांना. त्या लोकांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचं काम हा गोमेद करतो. अच्छा. जिथे भीती, जिथे वाईट शक्ती येते तिथनं बाहेर काढण्याचं काम हा गोमेद रत्न करतो. अच्छा. फक्त तो जसं मी बोलले की तो निर्दोष असावं, छान असावं. मग तो निर्दोष आहे ते आपण कसं ओळखू शकतो? जर तुम्ही या रत्नाला छान घेतला आणि ते गोमूत्राचे मध्ये भिजवून ठेवला तर त्याचा कलर बदलतो 24 तासाच्या ते मूत्र. ठीक आहे. त्याचबरोबर ह्याची सरळ आता तर ते आपण जुनी पद्धतीनं टेस्ट करत नाहीये, सरळ आहे की लॅब टेस्ट करून घ्यावं. आणि मी खूप जणांना बघते की गोमेद रत्न वापरताना कुठलाही हलका साधा कसंही वापरतात की कोणी दिलेला. एक आहे ह्याच्यामध्ये की हा रत्न जेव्हा वापरतो तोच व्यक्ती वापरावा, जेव्हा तो काढतो तर वाहत्या पाणी सोडून टाकावं. ते दुसऱ्यांनी एकामेकाचा रत्न वापरू नये. अच्छा, म्हणजे त्याची निगेटिव्हिटी त्याच्याकडे जाण्याची गरज होऊ शकते असं काही वापरूच नाही. हा रत्नाला तुम्ही हा राहूचा रत्न आहे तर ह्या रत्नाला देवघरात किंवा आपले पैसे ठेवतो, सोनं चांदी ठेवतो, जिथं आपण काही शुभ वस्तू ठेवली तिथं ठेवू नये. बर. तिथं त्याची असं बोलते ना गोमेदची असं एक जास्त हे करून तिथं जमा करू नये. हिचं काम संपल्यावर ह्याला सोडून टाकावे. हा खास ह्याचा हे करावं राहूचा. अच्छा. बऱ्याचदा असं म्हणतात की घर सुद्धा अस्ताव्यस्त असेल किंवा त्याच्यामध्ये खूप घाण असेल तर तिथं राहूचा प्रभाव असतो किंवा राहूचा प्रभाव वाढतो. मग अशा वेळी वास्तुशास्त्रामध्ये गोमेदचा काही वापर आपण करतो का? वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आपण बघतो की ज्या घरात तुम्ही आत आल्याबरोबर त्या घरामध्ये ज्या घरात देवघर स्वच्छ नाहीये, ज्या घरामध्ये किचन जे स्वयंपाकाचं ठिकाण आहे ते स्वच्छ नाहीये, कचरा कुठे ठेवले, कचरा चप्पल हे ठेवण्याचे जे ठिकाण असतात त्याचा वास राहूचा असतो. तर तिथं तुम्ही शक्यतो तेवढं स्वच्छता ठेवावी. आणि इथं तुम्हाला राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही गोमेदपेक्षा महादेवाचा अगरबत्ती वास जे असतो तिथं ते निघून जातं. सकाळी उठल्याबरोबर अगरबत्ती लावावी घरात, घरच्या बाहेर, दारामध्ये, आत. त्याच्यामुळे राहूचा प्रभाव तिथं कमी होतो. अच्छा. किंवा जेव्हा नवीन फाउंडेशन करताय, घराचे जेव्हा बांधकाम करताय तेव्हा नवग्रहाबरोबर राहू ठेवलंच जातं. ते मध्ये पुरवतात की कधीही तिथं भांडण, तक्रार, त्रास होऊ नये. अच्छा. म्हणजे तो राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी तिथं आपण वापरतोच वास्तुशास्त्रामध्ये. वास्तुशास्त्रामध्ये ते जमिनीत किंवा आपला जे उंबरट असतो तिथं त्याच्या खाली जर नेक्स्ट उपाय म्हणून जेव्हा फाउंडेशन मध्ये तुम्ही वापरलेला नाहीये आणि त्या घरात त्या वास्तूमध्ये दोष आहे तर तुम्ही नंतर तेवढंच ते उंबरटा काढून तिथं खाली पुरून मग त्याच्याबरोबर बाकीचेही रत्न एक 5 रत्न तरी व्यवस्थित जे मित्र रत्न जे आहेत, राहू, नीलम घ्यायचं, त्याच्याबरोबर गोमेद, नीलम, पाचू आणि त्याचबरोबर पांढरं झिरकॉन किंवा हिऱ्याचा उपरत्न. हे म्हणजे सगळंच आलं. शुक्र आला, शनी आला, त्या घरामध्ये बुध म्हणजे सुख शांती आली आणि राहूमुळे त्रास पण कमी होतो. त्याच्यासाठी ते वापरू शकता.
अच्छा. आणि हे जे आहे ज्याचे हे जे धातू बोलतोय आपण पंचधातू, पंचधातू किंवा तुमचे जे आहेत बाकीचे शिकार करणारे बंदूक, हतियार, ज्या घरात तलवार लावतात आपण घरी शोला लावतात, ह्याच्यावर राहूचा प्रभाव असतो. तर हे कुठल्या दिशेला लावताय, कुणाला खूप असतं की जनावर मारलेली जनावरांचं लावायचं, तलवार लावायची, ह्याच्यावर ही प्रभाव राहूचा असतो. ते पूर्वेकडे तोंड करून लावून त्याची भिंत वेगळी ठेवावी. अच्छा. शोचे वस्तू जे आहेत ते तुम्ही तिथं ते ट्रॉफी जे आपण नॉर्थ साईडला जे लावतो, नॉर्थला चालतं, तिथं तुम्ही लावले की शक्यतो राहणारे घरामध्ये असल्या वस्ती लावणे, त्याच्यामुळे राहूला पॉवर मिळतो, राहूला ताकद मिळते. तेव्हा ती वास्तू वाईट परिणाम करते. ठीक आहे. घरचे मोठ्यांना ह्याच्यामुळे त्रास होतो आणि मुलांना, मधले नाही जे मिडल असतात, एक तर मोठ्यांना होणार, एक तर लहान मुलांना होणार. सतत मोठे आजारी राहणार आणि लहान मुलांचा त्रास चालू राहणार. अच्छा. मग अशी राहूची अशी काही वेगळी दिशा आहे का? नाही, मी काय म्हटले, हे छायाग्रह आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला पूर्वेला कसं आहे की देवांचं वास असतो, तर ते वासेला तुम्ही राहूमुळे अडथळा, जिथे राहू आहे तिथं देव नाही आहे, पूजा होत नाहीये. बरोबर. ठीक आहे. म्हणून आपण जेव्हा आपण पूजा मांडतो तेव्हा ते जागा स्वच्छ केली जाते. म्हणून नवग्रहाची पण पूजा का केली जाते की ते स्वच्छता व्हावी, तिथं ते वाईट काहीही परिणाम होऊ नये. ह्या प्रकारे आपण करायचे की राहूचं तिथं वास होऊ नये आणि तिचे वाईट परिणाम होऊ नये. तिची दृष्टी वाईट पडते, शुभ पडत नाही. अच्छा. फक्त आपल्याला त्याचे वाईट शक्तीला पॉझिटिव्हिटी मध्ये बदलायचे. अच्छा. आता तुम्ही म्हणालात की कालसर्प योग हा राहूमुळं निर्माण होतो आणि त्यावेळी आपण गोमेध हे रत्न वापरलं तर चालतं, तर त्याला तो पर्याय म्हणून वापरायचा की अर्धकाल सर्पयोग किंवा तो काल सर्पयोग त्याची शांती करावीच लागते? शांती कधीही केलेली बरी. हा योग आहे, जन्माचा एक जन्मताना एक योग निर्माण झालाय. ह्याच्यामध्ये आता मी सांगितलं ना, एक तर 5व्या घरात किंवा 11व्या घरात, ठीक आहे, आणि त्याच्यावर पूर्ण किंवा खाली सगळे ग्रह आले, मध्ये आले, म्हणजे एक पेच निर्माण झाला, त्याच्यामध्ये अडकलेले त्या ग्रहांना आपण मुक्त करायचंय. त्या मुक्तीसाठी आपण शांती करतो. अच्छा. म्हणून की ते ग्रह व्यवस्थित काम करावे, नाहीतर राहू आणि केतूमुळे ते ग्रह कधीही तुम्हाला ती ताकद देणार नाही. अच्छा, म्हणजे ती शांती करून जर गोमेध रत्न आपण वापरलं तर त्याचा इफेक्ट चांगला होईल. तुम्ही शांती करायच्या अगोदरही वापरला तर चालतो किंवा नंतरही. फक्त शांती का करायची की ती बाकीचे ग्रहांना तिच्यातनं मुक्ती देण्यासाठी. बरोबर. आणि आपल्याला रत्न का धारण करायचंय, राहूचे वाईट परिणाम म्हणजे राहूची वाईट शक्तीला पॉझिटिव्ह मध्ये आणण्यासाठी. बरोबर. हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ह्याच्यात तुम्ही वापरायचं का नाही हे तुमच्यावर आहे. गरज असेल तर वापरा, नाही तर नाही. खूप त्रास होत असेल तर राहूचा किंवा राहूमुळे तुम्हाला सतत काहीतरी चुकीचं करावं, हे बोलते ना, व्यसनकडे किंवा ड्रिंक किंवा गॅम्बलिंग, कुठेतरी कुणाला मारायला पाहिजे, चुकीच्या ठिकाणी आपली ताकद दाखवायची, ह्याच्यातनं मुक्तीसाठी. बरोबर. त्याचप्रमाणे जी लहान मुले असतात, छोटी मुलं, त्यांनाही कधी कधी आपल्याला गोमेध रत्न मी घालायचा सल्ला देतो. अच्छा. त्याचं कारण म्हणजे ते मुलांना लवकर दृष्टी दोष होतो, दृष्टी लागणे, आणि ती रात्रभर रडत असतात किंवा एक वेगळंच प्रकारचं बिहेवियर असतो, वागायची पद्धत, म्हणजे सतत त्रास देणे, एकदम काहीतरी वेगळंच करायचं, एका जागी बसून ना राहणे आणि काही फेकून मारणे, असं मी खूप मुलांना घेऊन येतात. तेव्हा त्यांना त्रास कमी होण्यासाठी ही गोमेधचा लॉकेट किंवा त्याची तावीज असं करून त्यांना गळ्यात घातल्याचा सल्ला. त्यांना अंगठी वापरायची नाही. अच्छा. गळ्यात किंवा साईडला हे वापरू शकतात. अच्छा. त्याचप्रमाणे जेव्हा लग्न झाल्यावर नवीन जे लेडीज असतात, लग्न झालेली जे नवरी म्हणतोय आपण, ते काही एका गावातनं दुसऱ्या गावात जाताना काही भूत प्रेत पाहता,
किंवा त्यांनाही दृष्टीचा त्रास होतो किंवा लग्नानंतर काही असे प्रसंग घडतात ज्याच्यामुळे कर्णी बाधा या गोष्टी घडतात, तेव्हा हा रत्न वापरले की त्याच्यातनं मुक्ती होते. अच्छा. अच्छा, मग ह्या राहूचा मंत्र कोणता आहे? राहूचं जे म्हणते तुम्ही गोमेद रत्न धारण करताना जे बोलतोय आपण 108 वेळ, ओम राहवे नमा. अच्छा. हा मंत्र जप करून हा रत्न धारण करा. अच्छा, असा हा राहू ग्रहाचा त्रास कमी करणारं रत्न हे गोमेद आहे. ते अगदी योग्य जाणकारांकडून सल्ला घेऊन जर आपण ते वापरलं तर आपल्या दैनंदिन आयुष्यातील राहूचा त्रास हा कमी होऊ शकतो. याचबरोबर आपण इथं थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन रत्नासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.